नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैयद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 23 मध्ये शिवसेनेने 2 नवीन चेहरे दिलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कशा प्रकारे त्यांचं विजन आहे, जर ते नगरसेवक म्हणून निवडून आले तर त्यांचं प्रभागासाठी काय काय काम करणार आहेत, कोणत्या समस्या त्या घेणार आहेत, कोणते प्रश्न ते सोडवणार आहेत. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उमेदवार. ताई, काय सांगाल, काय विजन आहे तुमचं आणि जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर कशा प्रकारे तुम्ही इकडच्या समस्यांना सामोरे जाणार आहेत, काय रोडमॅप बनवलेला आहे? नक्कीच. नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव तेजस्वी दीप्तेश पाटील. मी प्रभाग 23 मधून मधून लढते. माझ्यासोबत माझे सहकारी ब मधून वैशाली म्हात्रे, क मधून सिकंदर चव्हाण, द मधून संदीप मोहन पाटील असे 4 उमेदवार आहेत. आणि नक्कीच पक्षाने आम्हाला विश्वासाने हे 4 उमेदवार दिलेले आहेत आणि आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करू. राहिलं माझं तर प्रभाग 23 मध्ये गेल्या 5 वर्षात जे नगरसेवक होते त्यांच्याकडनं काही विकासाची कामं झाली नाहीयेत आणि नक्कीच ती आम्ही लोकांच्या मनामध्ये जाऊन त्यांच्या मनातला जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू. स्थानिक भूमिपुत्रांच्या ज्या समस्या आहेत सध्याच्या घडीला, त्या कोणत्या अशा समस्या आहेत ज्या अजूनपर्यंत सोडवल्या गेल्या नाहीत, त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही, आणि जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर त्याच्याकडे कसं लक्ष देईल? त्याच्याबद्दल मी स्पेशली तुम्हाला असं सांगेन की आपल्या ज्या गावातल्यांची भूमिपुत्रांची घरं आहेत ही त्यांची स्वतःची हक्काची सातबाऱ्याची घरं आहेत आणि मला असं वाटतं तिथे कुठेतरी अन्याय होतो नेहमीच पालिकेकडनं आणि जे स्थानिक नगरसेवक आहेत तेही त्याला सहकार्य करत नाहीयेत. तर एखाद्या गरीब माणसाने जरी घर बांधायला घेतलं तरी त्याच्यावर हातोडा पडला जातो आणि हे काम आहे नगरसेवकाच्या, तिकडच्या नगरात राहणाऱ्या सेवकाचं. आणि नगरसेवक कशासाठी असतो? जनतेची सेवा करायला, आणि त्यांनी प्रात्यक्षिकपणे ते सेवा करून घेतली पाहिजे, पण ती होत नाहीये इकडे. नेमकंच आता प्रचार सुरू आहे मीरा भाईंदर शहरामध्ये. परिवहन मंत्री या ठिकाणी प्रत्येक प्रचार सभेला जात आहेत. अनेक विकास कामं त्यांनी सांगितलेलं आहे की जर त्यांची शिवसेनेची जर सत्ता आली तर या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचा विकास होईल, त्यांचे उमेदवार या नागरिकांसाठी काम करतील. तर इथे अशी कोणती कामं राहिलेली आहेत किंवा कोणती विकास कामं आहेत? मध्यंतरी मेट्रो कारशेड होता, तो रद्द करण्यात आला. त्यानंतर रस्ता रुंदीकरणाचा विषय आहे. रस्ता रुंदीकरणावरून अनेक वेळा इथे आरोप प्रत्यारोप झाले. अनेक नगरसेवक या ठिकाणी त्यांच्या बाजूने उतरले नाही. यावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे? मी त्याबद्दल असं सांगेन की सन्माननीय कार्यसम्राट आमचे लाडके आमदार आणि तथा धाराशिव पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांनी प्रत्येक वेळी वेळोवेळी आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय दिलेलं काम केलेलं आहे आणि त्यांनी 26 लोकांना, आपल्या भूमिपुत्रांना तिकिटे देण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. कारण जे उमेदवार नाराज होते त्यांना नाराज न करता प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी एक हक्काचा माणूस आपला उभा केलेला आहे. आणि राहिला कामांच्या बाबतीत म्हणाल तर सरनाईक साहेबांचा हात कोणीच पकडू शकत नाही, कारण त्यांनी मीरा भाईंदरचा जो विकास जोमानी केलेला आहे तो आजपर्यंत कधी झाला नाहीये. कारण रोडची कामं असो, मेट्रो कारशेड असो, सूर्या डॅमचं पाणी असो, किंवा आपल्या इकडून जो रुंदीकरण झालेला रोड आहे आपला बांगलादेश पासून ते उत्तन पर्यंतचा, हाही विकास सरनाईक साहेबांच्या कारकिर्दीत झालेला आहे. आणि आपण बघाल की 58 आपलं जे परिवहनचं कार्यालय आहे त्याचंही भूमिपूजन आपण उत्तनला केलेलं आहे. आणि बाकीच्या कामांचं म्हणाल तर नक्कीच लोकांकडनं आम्ही नगरसेवक झाल्यानंतर समजून घेऊ की त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, आणि त्या आम्ही नक्कीच समाधान करू त्यांचं. नक्कीच विकास कामं या ठिकाणी होणार आणि विकास कामं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून करणार अशी ग्वाही शिवसेना उमेदवार यांनी दिली आहेत. आता आपण जाऊया दुसरे शिवसेनेचे उमेदवार जे आहेत वैशाली म्हात्रे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमकं त्यांचं तरी म्हणणं काय, त्यांचं काय विजन आहे विकासाला घेऊन. ताई, काय सांगाल, प्रभाग 23 मधून शिवसेनेतर्फे तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. नेमका तुमचा आतापर्यंत राजकीय प्रवास कसा होता आणि जर तुम्ही नगरसेविका झालात तर यापुढे प्रभागामध्ये कशा प्रकारे काम करणार आहात? मी वैशाली भरत म्हात्रे, वार्ड क्रमांक 23 मधून निवडणुकीला उभी आहे. मी उमेदवार आहे. तर राई मोरवा मुर्दा या गावामध्ये मी समाजकार्य करत आहे आणि ज्या ज्या समस्या असतील लोकांच्या त्या मी पूर्ण केल्या. आणि याच्या पुढे जर मी निवडून आली तर मी त्यांच्या पाठीशी खंबीर राहील
आणि सर्वांची जी कामं असतील ती मी करणार. दादा काय सांगाल, आज तुमची आई गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्य करत होती आणि आज अचानक त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. तर इकडच्या ज्या स्थानिक समस्या आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत? गेल्या 8 वर्षांमध्ये इकडे जे नगरसेवक होते त्यांनी या समस्येला कशा प्रकारे प्रतिसाद दिला? त्यांच्या कोणत्या समस्या त्यांनी सोडवल्या? इकडच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्हाला एक स्थानिक नगरसेवक पाहिजे. म्हणजे कसं, आपल्या मधला भूमिपुत्रांचं जे समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी भूमिपुत्रच एक आपल्या मधला एक नगरसेवक पाहिजे हक्काचा. ताई गेल्या अनेक वर्षापासून जसं त्यांनी सांगितलं समाजकार्य करतायत, तर नेमकं त्यांनी या प्रभागातल्या कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या, सोडवल्या, कशा प्रकारे त्या समाजकार्यामध्ये सक्रिय होत्या? पहिला तर ज्या योजना आहेत ते महिलांपर्यंत आपण पोहोचवलेत. ते म्हणजे बघा, महात्मा ज्योतिबा कार्ड, ई-श्रम कार्ड, आपलं जे विधवा बायकांचं जे फॉर्म होते ते भरले. मग आपली लाडकी बहिणा जे मुख्यमंत्र्यांनी काढले ते आपण फॉर्म भरले आणि KYC केली त्याची. आणि आता जे आपलं रोड आहेत, रस्ते, डांबरीचे रस्ते आहेत, ते आपण नगरपालिकेत आपण पत्रव्यवहार केलाय आणि ते आपण RCC रोडसाठी आपण पत्रव्यवहार केलेला. आणि ती मी तुम्हाला एक विश्वास दिला होतो की माझी मम्मी नगरसेविका झाल्या आपले जे प्रताप सरनाईक साहेब आहेत त्यांनी आपल्या मीरा भाईंदरमध्ये खूप मोठी निधी आणले. तर आपण त्यांना एक विचारून आणि आपल्या वॉर्डमध्ये तो सगळ्याहून पहिली जे काम असणार ते आपण ते करणार आहोत. म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून हो, तुम्ही त्यांच्या आशीर्वादाने आपण ते काम सगळ्यात पहिला ते काम करू. प्रथम प्राधान्य तुमचं रस्त्यांसाठी असेल. हो, बरोबर. ओके. आता तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रचार करत आहात, गावोगावी जात आहेत, इकडे स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि ही मीरा भाईंदर मधला हा एक ऐतिहासिक वारसा आहे मीरा भाईंदरला लाभलेला, की इकडचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत यांच्या मध्ये तुम्ही जातायत, त्यांच्या समस्या बघतायत, त्यांना तुम्ही प्रचार करत आहेत. तर नेमकं त्यांच्या मनात आता काय आहे? त्यांच्या मनात, मी पहिला पण बोललो तुम्हाला, त्यांच्या मनात एकच आहे की आपला भूमिपुत्र असावा. कारण एक हक्काने आपण कुठलंही काम असेल ते आपण भूमिपुत्राला सांगू शकतो. आणि आपण खूप म्हणजे जातो ना घरात, तर खूप सारे असे समस्या आहेत ज्या सोडवायच्या बाकी आहेत. गेल्या 12 वर्षापासून माझी मम्मी समस्या सोडवते, पण काही ना काही राहिलेलं आहे. ते आपलं झाल्या मम्मी आपली नगरसेविका झाल्या भूमिपुत्रांचे सगळे समस्या आपण सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय वाटतं यावेळी नेमकं काय होईल? कारण की गेल्या वेळी भाजपचे जवळपास 63 ते 65 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी निकाल काय लागू शकतो? काय वाटतं तुम्हाला? यावेळी निकाल बघा, आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एक चांगलं विकास कार्य करतायत आपल्या मीरा भाईंदर मध्ये. आणि म्हणजे आता लोकांना पण एक नवीन चेहरा हवा आहे. कारण जे नगरसेवक होते ते लोकांनी कार्य नाही केलेलं आहे. तर लोकांना पण एक नवीन चेहरा पाहिजे, नवीन एक स्वप्न, एक म्हणजे काम करण्याची पद्धत नवीन पाहिजे. कारण जे आधीचे पूर्व नगरसेवक होते त्यांनी काम पाहिजे तसं केलेलं नाही. नक्कीच प्रभाग 23 मध्ये स्थानिक भूमिपुत्रांच्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी इकडचा स्थानिक भूमिपुत्रच त्यांना हवा आहे. लोकांचा कौल देखील हाच म्हणतोय की इकडे जो आता पुढचा नगरसेवक असेल तो देखील स्थानिक भूमिपुत्र हवा आहे. जरा काय सांगाल, वैशाली म्हात्रे हे भाजपमधून इच्छुक होत्या आणि शेवटच्या क्षणी त्यांचं तिकीट कापण्यात आलं. आज त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. याकडे तुम्ही स्थानिक भूमिपुत्र म्हणून कसे पाहता? बघा कसं आहे, वैशाली म्हात्रे यांना भाजपमधून तिकीट नाकारलं असा कुठच्याही प्रकारचा मेसेज आलेला नाही, कुठूनही सांगणं आलेलं नाही, कुठूनही कॉल सुद्धा आलेला नाही. फक्त इच्छुक फॉर्म भरून इंटरव्ह्यू घेण्यात आला. जी व्यक्ती गेली 5-7 वर्षाली कार्य करते, पक्षासाठी समर्पित भावनेने काम करते, खिशातून खर्च करून काम करते, त्या व्यक्तीला साधं तिकिटाबद्दल विचारलं सुद्धा जात नाही. फक्त आश्वासन दिले जातात, तुम्हाला तिकीट देऊ किंवा इतर प्रभागात देऊ, पण कुठचा प्रभाग, त्याचा क्रमांक काहीही सांगितलेलं नाही. आणि शिवसेनेने तिकीट दिलं म्हणजे शिवसेनेची एक त्या पक्षाची एक कृपाच आहे असं म्हणून समजा, की त्याने आम्हाला वेळेवर एबी फॉर्म दिला वैशाली म्हात्रेला. नाहीतर वैशाली म्हात्रेला जर भाजपने तिकीट
कुठच्याही प्रकारे सांगितलं नाही, नाकारलं सुद्धा नाही, कुठच्याही इन्फॉर्मेशन नाही. जर शिवसेनेने तिकीट नसतं दिलं तर वैशाली मात्र निवडणूक लढू शकली नसती. पण शिवसेनेची एक कृपा आहे की शिवसेनेचं तिकीट मिळालं आणि धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. आणि आमचा मोरवा गावकरांचा वैशाली भरत म्हात्रेला संपूर्ण पाठिंबा आहे. तसेच या तिन्ही गावात जे भूमिपुत्र आहेत त्यांना मतदान होईल. राई गावात तेजस्वी पाटील, मोरवा गावात वैशाली भरत म्हात्रे यांना जो पाठिंबा, वाढता पाठिंबा दिसतोय, कुठचाही सर्वे तुम्ही आता करा, या दोघींना भरघोस पाठिंबा आहे या तिन्ही गावात. गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर या तिन्ही गावांमध्ये अशी चर्चा होती की इकडे जो उमेदवार पाहिजे तो स्थानिक भूमिपुत्र असावा. जर स्थानिक भूमिपुत्र नसेल तर त्याला मतदान होणार नाही. नाही, खरंच बघायला गेलं तर या तिन्ही गावात आजही तीच परिस्थिती आहे की स्थानिक भूमिपुत्रांनाच मतदान होणार. आणि त्याच मानसिकतेने लोक, आम्ही जेव्हा शिवसेनेचा प्रचार करायला जातो मोरवा गावात, तेव्हा आम्ही सांगताना 4 धनुष्यबाण आहेत त्याच्यासमोरचं बटन दाबून आमच्या 4ही उमेदवारांना विजय करा. पण काही लोकांची मानसिकता तशी आहे की आम्ही आता भूमिपुत्रांनाच मतदान करणार. कारण गेल्या वेळेला 2017च्या निवडणुकीत मोरवाच्या कुठच्याही पक्षाचं तिकीट मिळालं नव्हतं. भाजप पक्षाचं मूळतः भाजप पक्षात तिकीट मिळालं होतं. आत्ताही भाजप पक्षातून उमेदवार नाही मोरवा गावातून. म्हणून ते आता त्या गेल्या 7-8 वर्षात ही मानसिकता तयार झाली की भाजप पक्ष जर मोरवा गाव अन्याय करत असेल तर आम्ही भाजपला का मतदान करावं. दादा काय सांगाल, प्रभाग 23 मध्ये नगरसेवक म्हणून तुमची पहिली पसंती कोणाला असेल? माझी पसंती अशी असेल की वैशाली म्हात्रे या मोरवा गावातून जे उभे आहेत प्रभाग क्रमांक 23 मधून, तीच आमची सर्वप्रथम म्हणजे निवड असेल. कारण त्यांची कामं आम्ही गेल्या खूप वर्षातून बघतोय. स्वतः उभी राहून कामं करून घेत आहेत ते. आणि म्हणजे आमच्या हक्काचा माणूस असं म्हणून ते आम्ही त्यांना बघतो. शिवसेनेकडनं त्यांना हा तिकीट भेटला ही आम्हाला खूप गर्वाची गोष्ट आहे. म्हणून आम्हाला वाटते की त्याच निवडून याव्या न पूर्ण गाव त्यांच्याच पाठिंब्याने हे आहे असं आम्हाला वाटतंय. काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी मोरव्या गावात राहता, स्थानिक भूमिपुत्र आहात, नगरसेवक म्हणून तुमची पसंती कोणाला असेल? नाही, सध्या काय झालंय की आमच्या गावातून वैशाली भरत म्हात्रे हिला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. कारण त्या मुलीने इतकं आमच्या गावात काम केलेले आहेत की म्हणजे जवळ 4-5 वर्षापासून मी स्वतः बघतोय. आणि माझ्या समोर तिने बरेचसे कामं केले आहेत. आणि ज्या ज्या आमच्या काही अडचणी आहेत मोरा गावाच्या त्या सोडवण्यासाठी ती पुढे असते नेहमी. त्यामुळे तिला तिकीट द्यावं असा आमचा आग्रह होता म्हणजे सुरुवातीपासूनच. आणि अपेक्षा होती की आम्हाला तिला ज्या पक्षाचे ती काम करते त्या पक्षातर्फे तिला उमेदवारी मिळेल म्हणून. पण ते झालं नाही. स्थानिक भूमिपुत्र म्हणून इकडच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रच हवा अशी काही दिवसांपूर्वी मागणी होती, कितपत योग्य आहे? नाही, काय झालं, मी सुरुवातीपासून 1985 पासून बघतो मी आपल्या मीरा भाईंदरमध्ये की हा आगरी समाज सर्वात मोठा समाज होता म्हणजे नगरपालिकेच्या दृष्टीने. आणि त्या दृष्टीने 1985 पासून आतापर्यंत जी आगरी समाजाची अधोगती झालेली आहे म्हणजे उमेदवारी मिळण्याबाबत ती भयंकर. आता शेवटच्या आता गेल्या वेळेला 3 नगरसेवक आमचे स्थानिक भूमिपुत्रांचे होते. त्याच्यातनं आता आणखीन एक कमी केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आता असं कळलेलं आहे की आता जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, आगरी समाज आहे, यांना संपवायचा हा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्यामुळे ते एक नगरसेवक कमी करण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आमचा असा प्रयत्न असेल की आमच्या भूमिपुत्रांना इथे प्राधान्य मिळालं पाहिजे, उमेदवारी मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही आमच्या भूमिपुत्रांना कसं उमेदवारी मिळेल यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आणि दुसरं काय झालेलं आहे की आमच्या 2017ला जी निवडणूक झाली त्यावेळेला जे आमचे 4 नगरसेवक निवडून आले होते, ज्या पक्षातून आले होते, त्याच्यातली एक जी उमेदवार निवडून आली होती वर्षा भानुशाली. 5 वर्षात त्या बाईने आमच्याकडे तोंड सुद्धा दाखवले नाही, कधी ती फिरकली सुद्धा नाही. आणि 5 वर्षात त्याच बाईला आता परत उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यामुळे आम्हाला दुःख असं वाटलं की ज्या वैशाली म्हात्रेने ज्या पक्षासाठी काम केलं आणि तिला अपेक्षा होती आणि तिला आश्वासित केलं होतं की तुम्हाला मी निवडणुकीला उमेदवार देऊ म्हणून, आणि त्या वैशाली भरत म्हात्रेला उमेदवारी दिली नाही आणि हिला दिली, वर्षा भानुशालीला दिली. त्याबद्दल इकडचा संपूर्ण समाज नाराज आहे.
म्हणजे आम्ही तर 2-3 गावात मी सर्वे सुद्धा केला. माझा स्वतःचा सर्वे आहे. मी बऱ्याच लोकांना भेटलो आणि त्यांना विचारलं, तर सगळ्या लोकांची नाराजी आहे. कारण ज्या बाईंनी 5 वर्षात कधी ह्या प्रभागात तिने फिरकलीच नाही आणि त्या बाईला तुम्ही परत तिकीट देता आणि वाईट असं वाटतं, की यांचे जे वरचे जे पदाधिकारी आहेत, त्यांनी मग आम्हाला सुद्धा आश्वासित केलं होतं, की आम्ही हिला वैशालीला आम्ही तिकीट देऊ म्हणून आणि शेवटच्या क्षणी तिचं तिकीट कापलं आणि मग शेवटी तिला नाईलाजाने दुसऱ्या पक्षात तिला जावं लागलं आणि तिकडनं तिला उमेदवारी मिळाली आणि त्यासाठी आमच्या सर्व या स्थानिक भूमिपुत्र आगरी समाजाचं आम्ही त्या वैशाली भरत म्हात्रे हिला निवडून देण्यासाठी आमचे शेवटपर्यंत प्रयत्न असतील आणि ती निवडून येईल अशी आम्हाला आशा आहे. आणि काय सांगाल तब्बल 3 वर्षानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत. त्याच्या अगोदर 5 वर्ष या ठिकाणी जे नगरसेवक होते त्यांनी प्रभागात कशा प्रकारे काम केलं आहे, प्रभागातल्या समस्या सोडवल्या आहेत. नमस्कार, माझं नाव प्रणिता पाटील. मी शिवसेनेची कार्यकर्ते आहे. गेल्या 5 वर्षात जे नगरसेविका होत्या त्यांनी काहीच कार्यभाग केलेला नाही आहे. फक्त इकडे हुकुमशाही, दादागिरी आणि लोकांची घरं उद्ध्वस्त करणे, त्यांच्याकडनं हप्ता वसूल करणे ही त्यांनी कामगिरी केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतीच कामगिरी या प्रभागात केलेली नाही. फक्त त्यांची दादागिरी, जुलुमगिरी, हुकुमशाही. आपली लढाई BJP पक्षाशी नसून नरेंद्र मेहता वर्सेस प्रताप सरनाईक आणि BJP पक्षाचा दुरुपयोग करून त्यांनी जी हुकुमशाही केलेली आहे ती आता बंद करायला पाहिजे. कारण आता जनता सुद्धा कंटाळलेली आहे. जनतेने खूप सोसलं आहे 8 वर्ष. तरी आता कुठेतरी परिवर्तन घडायला पाहिजे आणि आता प्रचार करताना जनतेचा संवाद खूप शिवसेनेला चांगल्या प्रकारे येतोय, शिवसेनेला पाठिंबा मिळतोय. नगरसेवक म्हणून तुमची पसंती कोणाला असेल, म्हणजे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक म्हणून तुमची पसंती कोणाला असेल? हक्काने सांगेन, शिवसेनेच्या 4ही उमेदवार आमचे जे आहेत ते 4ही नगरसेवक आमच्या राई, मोरवा, मुर्धा या भागात आलेच पाहिजेत आणि मी पसंती सुद्धा शिवसेनेच्या नगरसेवकांनाच करीन. आणि ज्यांनी काम केलंय त्यांना घाबरायची गरजच नाही, ते निवडून येणारच. परंतु तरी देखील कुठे विकासाला काय कमी पडलं असेल, काय असेल, आणि नवोदित जी आताची नवीन पण पिढी आहे ती पुढे आलेली आहे, तर त्या पिढीच्या हिशोबाने त्यांना मतदान लोक करतील अशी मला हे वाटते. कारण आम्ही तर याच्यातनं आता निवृत्त झालेलो आहोत. त्यामुळे आम्हाला कामं करणारी जी आहेत, आमच्यासाठी धावत येणारे आहेत, आम्हाला जी कामं करणार तसा नगरसेवक आम्हाला पाहिजे. आमची धडाडीची कार्यकर्ती तेजस्विनी दीपेश पाटील हे गेली सतत 7 वर्ष कार्य करत आहेत शिवसेनेतर्फे. तर आमची पसंती त्यालाच असेल.